पैसे देताव ना पैसे देताव हा मग चला प्लीज खेळायला लवकरात लवकर सुरुवात करूया आपण. एक चांगली मॅच प्रेक्षकाच्या भेटीला आपल्याला पाहायला मिळते. श्री वेताल कोपर वर्सेस जहानमान गोवे. दोन्ही संघ चांगले आहेत. पाहूया दोन्ही संघामधून कुठला संघ चांगला खेळ करतोय. आपण पाहिला तर गट क्रमांक 16 मध्ये तिन्ही संघांनी एक एक सामना विजय संपादन केला आणि गट क्रमांक 17 मधून काल्हेर संघ मात्र क्वालिफाय झालेला आहे. पुढे चाल दिली गेली आहे. आता या 18 मध्ये कुठला संघ क्वालिफाय होतं हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस पहिल्या चेंडूवरती उडाला होता झेल, परंतु कन्वर्ट काय करता आलं नाही आहे. त्या दरम्यान आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. तुम्ही डबल द्यायला पाहिजे. पहिला राऊंड आले तुम्ही डबल पैसे द्यायला पाहिजे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. काय अफलातून गोलंदाज प्रदर्शन या ठिकाणी अनिल यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर झेल उडाला होता. दुसरा चेंडू मात्र निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा तयार होत आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस काय घडतंय. टॅप करण्याचा प्रयत्न होता. पाहूया काय घडतंय. अपील अतिशय जोरदार पाहायला मिळतंय, परंतु पंचांवरती कुठल्या प्रकारचा असर नाही आहे. दोन्ही पंच एकमेकाशी सलामसलत करतील. बॅटला चाटून गेला आहे का, संपर्क झाला आहे का, स्पर्श झाला आहे का, आणि त्याच्यानंतर काय आहे ते निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. काय काय मस्त किपिंग आहे. एक नंबर फटके मस्त. सुरुवात चांगली आहे. पायाची काळजी घ्या. ते पायाला कसा नाही. येस सर, नॉट आउट आहे. निश्चितच दोन्ही पंचांनी विचार विनिमय केला की नक्की काय घडलं आहे त्या ठिकाणी. तर बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नव्हता. परिणामस्वरूप आपण नाबाद घोषित केलं गेलं. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा अनिल तयार होत आहे. यावेळेस टॅप केलं गेलं आहे. आता मात्र चेंडू एकच्या कव्हरला सरसावत सीमा रेषेकडे. सीमा पार, चौकार. यस, आमचे लॉट कमिटी मेंबर सन्मान्य राजन डी यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आगमन होत आहे. सहर्ष स्वागत आहे. पुढील चेंडू. यावेळेस बॅटची कडा. यस, एज अँड गॉन. फलंदाज होते बाद झेलच्या स्वरूपात.
माफी माफी मागताना बोलतो गोविंद सांगता काय लोटा काय टाकायला पाहिजे का बोलतो यो गोविंद म्हणजे माफी करा ना आम्हाला 4 ओव्हर द्या ना 3 ओव्हर मध्ये हारले हा चाकू चाकू ना हाँ, ये. एडा ए, कुठं? अभी अभी चाकू चाकू दे दिली कौन की चला गया पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी आपण पाहतोय अजून एक चांगला चेंडू यावेळेस ही पाहतोय अजून एक फलंदाज बाद होतोय. क्या बात आहे. दाबादाब चालली रे हा दाबादाब चालली रे नाही राय बोला कोई नाही रे ये लोग करना कोई नहीं देता क्या या गटांना आता याच्या नंतर लगेच धामणगाव आहे कोपर आणि गोवा जी जिंकल ना हो विजय होल ना जी टीम तिच्या धामणगावला खेळायला नाही पण या जिंकल्या तर नाही नाही अख्खा गट बाकी आहे नाही अजून एकच वाचले चला स्पीडअप करा. या 12वर किती पण भरले पण मग पाणी येते मग सांगायला या बरं कोणाला बंडू भाऊ कोणाला नवीन प्रमोद प्रमोद शेखर ना बोला हा? नवीन बॅटर आपण पाहतोय प्रमोद आणि गोलंदाज आपण पाहतोय शेखर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पाहूया या षटकामध्ये काय घडतंय. पुढील चेंडू यावेळेस उडवला गेला आहे. मिस टाइम झालेला आहे परंतु सेफ लँडिंग होते. एक धाव पूर्ण केली गेली. संदीप जातोय आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावा येणं गरजेचं आहे. धावा कशाही येवत कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर खूप कमी धावा लागल्या होत्या म्हणजे 6 धावा धापलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. पुढील चेंडू यावेळेस चांगला फटका आहे. पाहू शकता ऑन साइडला गॅप आहे त्या ठिकाणी परंतु दुरून क्षेत्ररक्षक येतोय परंतु दोघांच्या झुंबडमधून चेंडू मात्र फरार होतोय सीमारेषे बाहेर. चौकार. धावसंख्या आपण पाहतोय की आपण 12 धावांवरती जाऊन पोहोचतोय. बघा ना कुठली टीम येतं या ठिकाणी आपण पाहतोय व्हाईट बॉल. यावेळेस पाहतोय आपण हवेमध्ये आहे आणि या ठिकाणी मात्र चांगला झेल कलेक्ट केला जातोय.
बॅक करतोय यावेळेस. धावांची नितांत गरज या हनुमान गोवी संघाला. खास करून आपण जर विचार केला श्री वेताल कोपर या संघाचा चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. खास करून किपरिंगचा जर विचार केला तर उमेश क्या बात आहे. जुनं ते सोनं कोहिनूर हिऱ्याप्रमाणे किपरिंग करतोय. अतिशय क्लोज आपण पाहतो या वयामध्ये सुद्धा तीच दहशत, ती ताकद, ती नजाकत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा उडालेला आहे झेल. प्रयत्न चांगला होता. चेंडू कुणाच्या हातात आणि पडतोय कोण. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. आपण पाहतोय 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक दुसरा आहे मैदानाच्या आतमध्ये. शेखरेच्या माध्यमातून एक चौकार जरूर पाहायला मिळाला. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर कमबॅक केले गेलं आहे. पुढे चेंडू यावेळेस पाहतोय आपण उजवेष्टी सोडून जाते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. यावेळेस पाहतोय आपण समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. मनोहर आहे त्या ठिकाणी. फेकी चांगली झालेली आहे. यावेळेस वाढू शॉट क्या बात आहे. कडक केडिके रॉकेट शॉट पाहायला मिळतोय. चेडसी बाबार विकेट षटकार. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय वन बॉस इमारशे बाहेर चौकार. जेल घेणं आवश्यक होतं परंतु तसं काही घडलं नाहीये. या 4 धावसंख्या पुढे सरकते 26 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक तिसरं संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येक बोलायला स्कोर सांगता तुम्ही ऐका. तुम्ही लाईव्ह चेक करा बघा. तुम्ही प्रत्येक धाव आली का स्कोर सांगते. स्कोर नाही थर्ड अंपायर बघतो बघा. बिमार आहे का
नाही 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 प्रत्येक धाव झाली का धाव सांगितली जाते. तुम्ही लाईव्ह चेक करा बिंदा. काय प्रत्येक ओव्हरला ना प्रत्येक चेंडूला सांगतो आम्ही धाव. यावेळेस पाहतोय आपण अजून एक चांगला धमाका दिला गेला आहे. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. धावसंख्या आपण पाहतोय या 6 ने 32 अंकावरती जाऊन पोहोचली जाते. हा षटक कुठेतरी मागणं ठरत असताना पाहायला मिळतंय. संदीप अजून एक, क्या बात है, दे धमाका. चेंडू सीमा पार, बिग हिट षटकार. अडतीस धावा धापलकावरती. पुन्हा एकदा स्लोअरचा मारा. यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने चेंडू फरार होतोय. एका टप्प्याने सीमा पार. अजून एक दमदार चौकार. धावसंख्या जर पाहिली धापलकावरती तर 42 अंकावरती जाऊन पोहोचते. पुढे चेंडू यावेळेस ऑन साईडला पाहतोय आपण, खेळून काढलेला आहे. एक धाव घेतलेली आहे आणि दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु एकच धावेवरती समाधान. धावसंख्या पाहतोय आपण 43 अंकावरती एका धावेने पुढे सरकते. या ओव्हरमध्ये भरपूर धावा आतापर्यंत जमा झालेल्या आहेत. 21 धावा आपण पाहतोय या ओव्हरमध्ये. 2 षटकार, 2 चौकार. यावेळेस बंडू अतिशय वेगाने या ठिकाणी बॅट फिरवली होती. निर्धावची झाली सांगता. 3 षटकांचा खेळ संपन्न. धावसंख्या धावफलकावरती 43 पाहायला मिळते. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 22 धावा होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 21 धावा जमा केलेल्या आहेत. अंतिम ओव्हरमध्ये आपण पाहूया किती धावांची मजल मारता येईल. मनोहर यावेळेस नवीन गोलंदाज पाहतोय आपण. यावेळेस फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जातोय. अजून एक मोठा फटका, हवाई सफर, सिक्सर. प्रमोद यांच्या बॅटमधून आपण पाहतोय 7 चेंडू मगे 28 धावांची बहारदार नाबाद खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सांघिक स्कोअरचा विचार केला तर 49 धावा धापलकावरती लागल्या गेल्यात. पुढील चेंडू अजून एक फटका उडवलाय, तर मात्र गॅपमध्ये चेंडू फरार होते. हाही चेंडू जातो सीमा पार, चौकार.
काय झाला नंबर फिल्डिंग लावतो काय या किती झालेला हा किती झाला 57 धावसंख्या आपण धाव फलकावरती 57 पाहतोय 57 धावा धाव फलकावरती मनोहर थोडासा मागरा ठरतोय पहिल्या चेंडूवरती सिक्सर त्यानंतर बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज पाहायला मिळालेल्या आहेत प्रमोद भोईर ऑन फायर क्रिकेटचा एक माहिर हिरा मैदानाच्या आतमध्ये चमकतोय आणि नेहमी असं म्हटलं जातं जो झिजतोय तो चमकतोय आणि या खेळाडूचं झिजणं तेवढंसं असेल कारण आपण पाहतोय परफेक्ट शॉट सिलेक्शन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा एकदा मनोहर टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती या इथेही पाहतोय आपण कार्पेटच्या सायने चेंडू ऑन साईडला येतोय दुरून क्षेत्ररक्षक येईल एक धाव कंप्लीट केली दुसरीसाठी प्रयत्न पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी सहजरित्या या दोन्ही धावा पूर्ण होत आहेत 59 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि प्रमोद भोईर यांचा जर विचार केला तर 38 धावांवरती नाबाद आहे 2 बॉल मध्ये 2 जर सिक्सर लागले तर अजून एक 50 आपल्याला पाहायला मिळेल पाहूया काय घडतंय ऑन साइडला जातोय इथं मात्र एकच धाव घेतली जाते धावसंख्या 60 या अंकावरती शेवटचा अंतिम या इनिंग मधील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल सॅम स्पोर्ट धामणगाव आपण उपस्थित राहायचं आहे कारण याच्यानंतर आपल्याला सामना खेळायचा आहे जो विजेता संघ असेल त्याच्याशी तुम्हाला 2 हात करायचे आहेत यावेळेस शेवटच्या चेंडूवरती प्रहार इथं मात्र मौका भी दिया और छक्का भी दिया चेंडू सीमा पार सिक्सर केल्या 67 धावांचं टार्गेट या ठिकाणी श्री वेताल कोपार संघासमोर ठेवलं आहे पाहूया या धावा पूर्ण होतील की थांबल्या जातील या ऐकूया माझे सहकारी समालोचक कालीराम केनी सर यांच्या सुमधुर आवाजाने
वेताल कोपर टीमकडे देखील बॅटिंग लाईनअप म्हणून चांगली आहे. विनायक पाटील असतील, सँडी पाटील, उमेश पाटील, त्यानंतर अनिल म्हात्रे, शेखर पाटील सारखे चांगले फलंदाज आहेत. बघूया, वेताल कोपर टीम एक मजबूत टीम आहे. मात्र या हंगामाची सुरुवात आहे. काही गावामध्ये अजून खेळासाठी मैदान देखील उपलब्ध झाले नाही आहेत, कारण की यावर्षी पावसामुळे काही स्पर्धा देखील आपल्या उशिराने सुरू झालेत. तर सलामी जोडी अनिल म्हात्रे आणि शेखर पाटील. नक्कीच कोपर टीम मध्ये देखील आपण पाहिलं तर चांगले चांगले खेळाडू आहेत. मात्र इथे 67 धावांचं मोठं आव्हान आहे. आणि गोवे टीमचा जर विचार केला तर गोलंदाजी देखील खूप चांगली आहे. त्यामध्ये दिलीप पाटील असतील, चंदू, उल्हास, राजन पाटील, तानाजी पाटील एक चांगले इष्टरक्षक आहेत. मात्र संघनायक म्हणून निकेश पाटील यांच्या खांद्यावर चालू हंगामाची जबाबदारी आणि त्यांच्या संघाला नक्कीच एक चांगला सहकार्य या चालू सीझन मध्ये मिळालेला आहे. प्रमोद भुईर यांच्या रूपानं. गोलंदाज उल्हास, नक्कीच आमचे सहकारी जानमान गोवे संघाचे खेळाडू संजय भाऊ पाटील, तर वेताळ कोपर संघाचे हरीश भाऊ, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपलं देखील स्वागत आहे. नक्की शेखर पाटील देखील वय वर्ष 45 कंप्लीट झालेत आणि अगदी आज सलामीला आलेत. उमेश पाटील मागे राहिलेत. अनिल म्हात्रे, रोहित म्हात्रे, नक्कीच अरविंद बाबा असतील, मनोहर मडवी, मनोहर पाटील, हरीश भाऊ, ही सर्व जुनी मंडळी. त्यानंतर रमेश दादा म्हात्रे, हा देखील एक नवीन सिनियर खेळाडू या संघाचा आपण पाहिलेला आहे. गेम ऑन. पहिला चेंडू, गोलंदाज उल्हास. जानमान गोवे टीम एक चांगली टीम आहे. बंडू पाटीलांना एक त्यांचा आता नवीन सहकारी प्रमोद भोईर जॉईन झालाय. पहिला चेंडू वाईट यॉर्कर, काय कमालीची लाईन आहे लेंथ. पहिला चेंडू अगदी बुंद्यामध्ये टाकला होता. वा, गुड स्टार्ट. नक्कीच अगदी तोलून मापून आणि खेळपट्टीचा अंदाज बांधून बघा, क्या बात आहे. वेलकम, सुस्वागतम श्यामदादा पाटील, श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे करता धरता आणि त्यांच्या समवेत यशवंतजी पाटील आणि आमचे मित्र शेखर मयेकर. यशवंतजी पाटील साहेब, आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. समाजसेवक धामणगाव, एक चांगलं व्यक्तिमत्व आणि श्यामदादा यांचे एक बंधुतुल्य. क्या बात आहे. अनिल म्हात्रेचा चांगला निर्णय आहे मनोज, कारण की पहिले 2 चेंडू ते जरूर डॉट खेळले. गरज होती स्ट्राईक रोटेट करण्याची. वेलकम रामाभाऊ. अगदी श्याम स्पोर्ट धामणगाव टीम नवीन जर्सी मध्ये. क्या बात आहे. मच्छिंद्र भुईर, नक्की संतोष भुईर देखील या संघाचे सहकारी सदस्य राहिलेत. श्यामदादा पाटील, आपलं खूप खूप स्वागत आहे. इथे बघूया, शेखर पाटीलनं चेंडूला उडवलाय. अगदी निकेशनं याआधी सीमारेषेच्या बाहेर देखील झेल टिपला होता आणि आता सीमारेषेच्या आतमध्ये देखील तितकाच चांगला झेल टिपलाय. पहिला फलंदाज बाद शेखर पाटील.
शेखर मयेकर खेळपट्टीकडे पाहत आहेत. ऍक्च्युली चेंडू कुठे गोलंदाज टाकतात, फटके कुठे दिशेने फास्ट जात आहेत. गोलंदाज उल्हास पावलांचा वापर केलाय. चेंडू लागते. आपण पाहिलं तर मिड ऑफ रिझन मधून लॉंग ऑफला फील केलं गेलाय. निकेश एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. संघाचा संघनायक देखील पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 1-7 धावा बनवायचे 67. इथून पाहिलं तर आता 20 ची सरासरी आलेली आहे. 60 बाकी आहेत 3 ओव्हर मध्ये आणि पहिल्या ओव्हर मध्ये आले फक्त 7. नक्कीच आपण वेताल कोपर च्या गोलंदाजीवर जर नजर टाकली तर पहिला ओव्हर अनिल म्हात्रे 6 धावा 2 विकेट. दुसरं ओव्हर शेखर पाटील 16 धावा 1 विकेट. तिसरं ओव्हर संदीप पाटील 21 धावा 9 विकेट. त्यानंतर मनोहर यांचे देखील चौथ्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा. आणि अगदी इथे धावांचा विचार केला तर प्रमोद भुईर नाबाद 39 गोवे संघासाठी त्यांनी बनवल्यात. अशी एकूण टोटल 66 4 ओव्हरमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात गोवे संघाने उभी केलेली आहे. गोलंदाज सचिन. बघूया चेंडू लागते. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला संपर्क अनिल म्हात्रेच्या बॅट मधून हा पहिला चौकार. कोपर संघाचे 11. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला स्टॉप केलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. 2 धावा येतील. अनिल म्हात्रे आणि उमेश पाटील. निकेश बघा किती तंदुरुस्त आहे. अगदी सीमारेष लगत उभा आहे आणि बरोबर अगदी गोलंदाजाला कव्हर करण्यासाठी स्टंप जवळ पोहोचले होते. हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. सेफ फटका खेळलेत विजय पाटील. चेंडूला उचलतायत. इथे देखील 2 धावा. धावतील. आता धावावंच लागेल कारण की येणारा फलंदाज मला वाटतं विनायक पाटील कदाचित असू शकतील किंवा सँडी पाटील. 66 बनवलेत आणि 67 बनवायचे आहेत आणि सँडी पाटील आलाय. विनायक अजून मागे राहिलेत. नक्कीच प्रत्येक ओव्हर गणित आपण पाहिले तर 20 धावा ची त्यांना आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 होत्या आणि 3 ओव्हरला 60 बनवायचे आहेत. सचिन
वाईटचा इशारा केलाय. पंचांवर दबाव टाकण्याचा अपील आपण पाहिला आहे. तानाजी पाटील आहेत इष्टांच्या मागे. जानमान घोवे संघाचे एक सिनियर खेळाडू. नक्कीच आपण पाहिले तर या संघामध्ये वाईटच्या स्वरूपात एक 16 आणि त्यानंतर हा षटकार क्या बात है. गोलंदाजीतून 21 दिलेत. काढण्याची क्षमता आहे. इथे देखील चांगला ताकदवान फटका. इथे निकीची अतिघाई आणि संकटात नाही चौकार आलाय. आतापर्यंत 11 चेंडू टाकलेत. त्याच्यातले मला वाटते 4 ते 5 चेंडू एकट्या निकेश कडे आलेत. चांगला झेल देखील टिपलाय. थोडीशी हा चेंडू पकडण्यासाठी घाई जरूर केली आणि परिणाम सर्वांनी पाहिलाय की चेंडू सीमारेषा ओलांडून गेलाय. बघूया हा चेंडू बंडू पाटील जज करतात का. आणि इथे चेंडू निघून गेलाय डोक्याच्या वरून. आर पार सीमा पार षटकार. बत्तीस. सँडीनं 6 मध्ये 21 दिलेत. मात्र 3 मध्ये त्यांनी 16 धावा देखील ताबडतोब ठोकलेले आहेत. 2 षटकार 1 चौकार. 2 ओव्हरला 32 आलेत. 67 बनवायचे आहेत. 2 ओव्हर 35. क्या बात आहे. 17.50 च्या सरासरीनं काय चांगली फलंदाजी. सँडीनं 3 चेंडू मध्ये 16 धावांची स्फोटक खेळी साकारलेली आहे. चला गोवा टीम फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो लगेच. बघूया दिलीप पाटील. दिलीप पाटील एक हुकमी गोलंदाज आहेत जानमान घोवे संघाचे. 12 मध्ये 35. इथे देखील चांगला फटका आपण पाहतोय. आता निकेश कडून चुकी नाहीये. फक्त एक सिंगल धाव या चेंडूवर. कोपरनं देखील ठरवलंय मनोज, अभी नाही तो कभी नाही, दे दनादन अशी फलंदाजी आपल्याला करायची आहे. 11 मध्ये 34. क्या बात है. 11-34 आणि 13 मध्ये आल्यात 33. हा चेंडू उडवला इथे. क्या बात है. जबरदस्त अफलातून फिल्डिंग. राजन पाटीलचं कौतुक करावं लागेल. झेल नाही
मात्र मौल्यवान 2 धावा वाचवल्यात. वा, सँडी अगदी खेळाडू कक्षामधूनच सेट होऊन आलेला आहे. मला वाटतं त्याला चेंडू ना फुटबॉल एवढा दिसतोय. काय कडक बॅटिंग करतोय. 4 चेंडू खेळलाय, 2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी, 18 या धावसंख्येवर खेळतोय. चांगला चेंडू होता. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिलाय. चेंडूला अगदी शॉर्ट फाईन लेग रिजन मधून बंडू पाटील काहीतरी चर्चा करतायत. नक्कीच वेलकम रमेशजी पाटील. गेले 3 दिवस आमच्या या चाचणी स्पर्धेसाठी समालोचक, गुणलेखक, कॅमेरामॅन आणि कमिटी मेंबरसाठी जेवणाची उत्तम उत्तम सोय. घरचा तो घरचा. क्या बात आहे. धन्यवाद रमेश भाऊ. तुफान पिंपळ संघाचे खेळाडू देखील आहेत आणि अपार मेहनत त्यांची देखील स्पर्धेसाठी. चेंडू हवेमध्ये आहे. निकेश पोचेल का? वा, चांगली बिल्डिंग. इथे आता घाई गडबड जास्त करून चालणार नाहीये निकेशला. नक्कीच 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 चांगला फिल्डर आहे निकेश. 3 धावा धावून पलून पूर्ण केलेत आणि धावसंख्या झालेली आहे 39. झालेत आणि 28 8 चेंडू मध्ये. दांडी दांडी मोठी विकेट. सेलिब्रेशन पहा दिलीप पाटीलचा. नक्कीच आता जी शेखरने निकेशने एक्स्ट्रा ड्राइव्ह दिली तिचा फायदा जणू काही झाला की काय. इथे सँडीची मोठी विकेट आलेली आहे. कित्येक चांगले कारनामे केलेले आहेत. आता अजून एक प्रमोद भोईरचं इथे आगमन. क्या बात आहे, क्या बात आहे. वाह, आतापर्यंत 18 चेंडू मध्ये मला वाटतं जवळजवळ 7 ते 8 चेंडू एकट्या निकेशकडे आलेत. 3 ओव्हर धावा बनलेत 39. आता 6 मध्ये 28.
फलंदाज कुणाल, आता अनिल म्हात्रे वर मोठी जबाबदारी आहे. 6 चेंडू 28. आव्हान कठीण झालंय कारण की संदीप पाटील पाठोपाठ विनायक पाटील यांच्याकडून अपेक्षा होत्या आणि संघनायक म्हणून विनायक पाटीलला पहिल्या सामन्यातून भोपळा देखील फोडता आला नाहीये. असं क्रिकेटमध्ये होतंय. हार के बाद जीत है. 6-28. चांगला फटका, स्टेट फटका आपण पाहतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू येतोय मान्यवर कक्षामध्ये. 4 धावांसाठी चौकार. दिनेश भांबरे गोवे सध्या मानकुली ते चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पंच म्हणून आहेत. त्यांनी शुभेच्छा दिलेत. निकलेश बजेके आणि दिनेश भांबरेंना धन्यवाद. इथे झेल टिपलाय तानाजी पाटीलनं आणि फलंदाज बाद अनिल म्हात्रे. नक्कीच हरेश भाऊ पाटील यांचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी वेताल कोपर संघाच्या बरोबर अगदी सावलीप्रमाणे नेहमी ते उभे राहिलेत प्रत्येक स्पर्धेतून. अगदी त्यांना आवाज देण्याआधीच 12वी खेळाडू म्हणून ते समालोचक कक्षामध्ये येऊन थांबतायत. 5 चेंडू 4 चेंडू आणि 24. इथे बघूया, इथे देखील अजून एक विकेट. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे संघनायक आपण नाणेफेकी कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल त्या संघाबरोबर आपला पुढील सामना खेळला जाईल. बघा मित्रांनो, आज आपण वडूनवगर आणि सोनाले संघाला 1-1 ओव्हरचा पेनल्टी दिला. नाणेफेकी इनिंग ब्रेकमध्ये करणं गरजेचं आहे. जो संघनायक उपस्थित नसेल त्याला 3 धावांचा पेनल्टी आणि दोन्ही संघनायक नसतील तर 4 ओव्हरच्या ऐवजी सामना 3 ओव्हरचा खेळला जाईल. आपल्या संघटनेचा नवीन नियम आपण या चाचणी स्पर्धेमध्ये सुरू केलेला आहे. नक्कीच अगदी काल तातडीने हा निर्णय घेण्यात आला आणि त्याची आज अंमलबजावणी झाली आणि पहिला दंड म्हणून वडूनवगर आणि सोनाले टीमला 3-3 ओव्हरचा सामना खेळवला गेलेला आहे. इथून पुढे सर्व स्पर्धेमध्ये ही नियमावली राहील. राजकुमार चेंडूला फक्त टॅप केलाय. आता विजयाच्या अगदी जवळ समेत जयनमान गोवे टीम. राजकुमार यांच्या बॅटमधून एक सिंगल. धावसंख्या डबल 4. वाह, काय चांगला चेंडू टाकलाय बघा. हिस्ट्रीरक्षकाने स्लिपवर चेंडू दिला. तिथून पुन्हा तो चेंडू शॉट फाईन लेगला गेला. क्या बात आहे. गोव्याचा संघनायक देखील लगेच निकेश आपल्या बाजूलाच आहे. बघूया, हा पटका केला इनसाइड आउटचा. तानाजी पाटील दुसरा झेल टिपला.